हॅलो फ्रेंड्स, मी शलाका। आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या पद्धतीचा जिरा राईस। चला तर मग बघूया। तर आपल्याला त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 मिरच्या, एक अर्धा इंच आलं, एक उभा चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन वाटून घ्यायचं आहे। नंतर एक छोटा कांदा कापून त्याच्यामध्ये मीठ घालून हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। मीठ घातल्यामुळे कांदा खूप क्रिस्पी होतो। आपला कांदा फ्राय करून झालेला आहे। नंतर एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे। नंतर हे खडे मसाले लाल तेजपत्ता, दालचिनी, वेलची हे मी सगळं इथे टाकलेलं आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। आता आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते तेलामध्ये घालून छानपैकी परतणार आहोत। मी ते 2 कप थोडा फळफळीतच राईस बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे थोडं मीठ घालूया। मी ते हा नॉर्मल राईसच घेतला आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बासमती राईसही घेऊ शकता। नंतर आपण ह्याच्यामध्ये हा भात घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर एक 5 मिनिटं आपल्याला या वाफ काढायची आहे। नंतर ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालणार आहोत। तुपामुळे या भाताला खूप छान फ्लेवर येतो। नंतर गार्निशिंगसाठी आपण जो फ्राय केलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे। हा राईस करताना आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। असा आपला झटपट आणि पटकन तयार होणारा फ्लेवरफुल जिरा राईस तयार आहे। रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। थँक यू।